आकाशाला भेदण्याचं स्वप्न पाहिलं तर उंच भरारी घ्यायला घाबरायचं नसतं. पहिलंच पाऊल इतक्या जिद्दीने उचलायचं की कितीही मोठं तुफान आलं तरी मागे फिरायचं नसतं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. फायनली आज मी तो व्हिडिओ घेऊन आली आहे ज्याची तुम्हाला फार जास्त आतुरता होती, खूप जास्त तुम्ही वाट पाहत होतात. वॉरियर्सनी वारंवार रिक्वेस्ट केली होती. पण जसं मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की PSI मेन्स असेल किंवा जी ग्रुप बी मेन्स झालेली आहे 2023ची ती एक्झाम असेल तर तिकडे बिझी असल्यामुळे मला कंबाईंड ग्रुप बी आणि सी जी आहे प्रिलियम्स 2024ची त्याच्यासाठी जे वॉरियर्स वेट करतात त्यांच्यासाठी वेळ नव्हता तितकासा. बट 180 डेज चॅलेंज सुरू होतं आणि अर्थातच तुम्ही ते कंटिन्युअसली फॉलो केलं असेल, ज्याच्यामध्ये तुमचा बराचसा सिलेबस हा कंप्लीट झाला असेल. इव्हन करंट अफेअर्सची तर पूर्ण वर्षभराची तुमची रिव्हिजन पण झाली असेल, प्लस तुमची जॉग्राफी पॉलिटीची म्हणजे स्टडी प्लस रिव्हिजन पण झाली असेल आणि हिस्ट्री तुम्ही आत्ता करताय. ज्यांनी हे चॅलेंज फॉलो केलेलं नाही आहे किंवा ज्यांना माहिती नाही आहे 180 डेज चॅलेंज काय आहे, त्यांनी 180 डेज चॅलेंजचा जो व्हिडिओ आहे यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती तो प्लीज पहा. तर तिथे तुम्हाला पूर्ण कंप्लीट स्टडी प्लॅन मिळेल जिथे तुम्ही कंबाईंड 2024ची पूर्वतयारी म्हणजे पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी जो पण तुमचा डेली स्टडी प्लॅन असेल, मंथली असेल, तो तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करू शकता. आता येऊयात आपल्या 100 डेज चॅलेंजकडे. 100 डेज याच्यासाठी की नोव्हेंबरचे जवळपास 20 दिवस तुम्हाला मिळतील, डिसेंबरचे 31, देन जानेवारीचे 31 आणि फेब्रुवारी मंथ जो आहे त्याच्यात ॲटलिस्ट 20 डेज तरी, ठीक आहे, आपण पकडून चालूयात की ॲटलिस्ट 20 डेज तरी मिळतील. मार्च, एप्रिल, मे या दरम्यान कधी एक्झाम होऊ शकते. अर्थात निवडणुका आहेत तर एक्झाम डेट जी आहे ती आपण आत्ता म्हणजे मी डिरेक्टली एक्झाम डेटबद्दल बोलणं मी टाळेन, कारण आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्टली एक्झाम कुठल्या डेटला होईल. अंदाजित तारखा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कधीपर्यंत एक्झाम होऊ शकतात. बट आयोगाकडून तसं नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला एक क्लॅरिफिकेशन मिळेल की एक्झाम कधी होते. बट आपल्याला 100 डेज तरी मिळतील मिनिमम, याची आपण नक्कीच म्हणजे अपेक्षा ठेवू शकतो. मग या 100 डेजमध्ये जसं लास्ट टाईम 90 डेज चॅलेंज घेतलं होतं, मी एक ऑडिओ पण शेअर केला होता एका वॉरियरसोबतचा की ज्याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने 90 दिवसाच्या अभ्यासात सुद्धा तुमची प्री निघू शकते जर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असेल, जर तुम्हाला कळलं की ॲक्च्युली काय अभ्यास करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने तिथे जाऊन इम्प्लिमेंट करायचा आहे. कारण तो 1 तास इतका इम्पॉर्टंट असतो की मुलांनी पुस्तकं पाठ केलेली असतात पण त्या 1 तासाचं नियोजन न जमल्यामुळे बरेच स्टुडंट रिझल्टमधून बाहेर जातात. तर हे सगळं अर्थातच चॅलेंजमध्ये शिकवलं जातं. त्या चॅलेंजला म्हणजे एक्झॅक्टली चॅलेंज कसं असतं हे मी इंट्रोड्यूस करायची गरज नाही आहे, कारण बऱ्याच वॉरियर्सना माहिती की चॅलेंजची काय कन्सेप्ट आहे. बट बरेच वॉरियर्स असे आहेत जे फर्स्ट टाईम एक्झाम देत आहेत किंवा जे फर्स्ट टाईम वॉरियर ऑफिसरशी जोडले गेलेले आहेत, त्यांना माहिती नाही की एक्झॅक्टली हे कशा पद्धतीने वर्क करतं किंवा चॅलेंज म्हणजे काय आणि याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने गोष्टी होतात किंवा कशा पद्धतीने आपण प्लॅन फॉलो करतो किंवा सिलेबस कंप्लीट करतो. तर त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती देते. कंबाईंड 2024 जी आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी हे एक 100 डेजचं चॅलेंज असेल. ही एक अशी कन्सेप्ट आहे, हे चॅलेंज याच्यासाठी आहे की इथे तुम्हाला खरोखरच अभ्यास करण्यासाठी स्वतःला डेली चॅलेंज करावं लागतं की इतका स्टडी आहे, म्हणजे डेली स्टडी टार्गेट तुमच्यासोबत शेअर केले जातात तर ते डेली स्टडी टार्गेट कंप्लीट करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्याच्यानंतर जे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट दिलेलं आहे त्याचं लेक्चर तुम्हाला मिळतं, ते लेक्चर तुम्हाला पाहायचंच असतं. देन आपण क्वेश्चन पेपर सॉल्विंग घेतो, त्याचं डिस्कशन होतं, डाऊट क्लिअरिंग सेशन तर होतातच. काही टॉपिक असे असतात की जे तुम्ही अभ्यासले लेक्चर पाहिलं तरी काही गोष्टी असतात ज्या तितक्याशा तुम्हाला क्लिअर होत नाहीत किंवा लक्षात ठेवायला अडचणी येतात. तर त्याच्यासाठी अगेन ट्रिक्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. आणि फक्त ट्रिक्सने तर कुठलाही टॉपिक शिकवताना, कुठलाही पॉईंट शिकवताना कन्सेप्ट क्लिअर केली जाते आणि त्याच्यासोबत ट्रिक्स दिल्या जातात. आणि जे मी नेहमी सांगते की वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्सच्या बाबतीत एक वैशिष्ट्य हे आहे की बाकी ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स मिळतात, अफाट ट्रिक्स मिळतात, ट्रिक्सची कमी नाही आहे ज्यावेळेला तुम्ही या फील्डमध्ये येता. बट ज्यावेळेला तुम्ही खूप सगळ्या ट्रिक्स एकत्रित अभ्यासता त्यावेळेला तुमचं कन्फ्युजन होतं की कुठली ट्रिक कशाची. बट वॉरियर ऑफिसरच्या जेवढ्या पण ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत त्या ट्रिक्सचं एक वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही जी ट्रिक अभ्यासलेली आहे त्या ट्रिकमध्येच तुम्हाला ती ट्रिक कशाची आहे हे पाहायला मिळतं. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन नाही होत की माझी ही ट्रिक म्हणजे या टॉपिकची ट्रिक त्याच्यामध्ये गेली, त्याची त्याच्यामध्ये गेली, असं कन्फ्युजन कुठलंही होत नाही. अशा पद्धतीने ट्रिक शेअर केल्या जातात ज्या लॉजिकल असतात, जे तुम्हाला म्हणजे काहीतरी बनवायचं म्हणून नाही तर त्या ट्रिक्समधून बऱ्याचदा तुमची अख्खी कन्सेप्टसुद्धा लक्षात राहते. जसं की मी सायन्सचा जो टॉपिक घेतलेला होता
ज्याच्यामध्ये आपण मानवी बुबुळ किंवा आपण डोळा जो म्हणतो मानवी डोळा त्याच्यातले जे बाकीचे पार्ट आहेत ते सगळं म्हणजे बुबुळ असेल किंवा इतर जे आहे पारपटल वगैरे त्या सगळ्या गोष्टी किंवा जे दृष्टीशी रिलेटेड असणारे आजार आहेत मायोपिया वगैरे तर त्याच्या ट्रिक्स अशा पद्धतीने दिल्यात की तिथे तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात. म्हणजे त्याच जे तुम्ही हे करता डिफरन्शिएट करता तर तुम्हाला जर कळलं पाहिजे की म्हणजे दूरदृष्टिता काय आहे किंवा निकटदृष्टिता काय आहे मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं डोळ्याच्या भिंगामध्ये कुठला फरक होतो या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत तर तिथे ट्रिकमध्ये तुमच्या कन्सेप्ट पण लक्षात राहतात आणि कन्सेप्ट क्लिअर तर केलेलेच असतात त्यामुळे तुमचं गोंधळ उडत नाही अशा पद्धतीने घेतलं जाईल. दुसरा मुद्दा व्हॉइस चॅट याच्यासाठी की हे व्हॉइस चॅट तुम्हाला म्हणजे अभ्यासात जिवंत ठेवण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहतात कारण स्टुडंट तितक्या छान पद्धतीने कनेक्ट होतात. त्यांना माहिती असतं की हां म्हणजे आता ज्यावेळेला डेली व्हॉइस चॅट सेशन सुरू होतात त्यावेळेला मुलांना माहिती असते की काही पर्याय नाही आहे जेवढा अभ्यास सांगितला तेवढा करावा लागणार आहे कारण संध्याकाळी व्हॉइस चॅट आहे त्याच्यामध्ये मॅम क्वेश्चन्स विचारतील किंवा तिथे आपल्याला जर एखादी टेस्ट सॉल्व्ह करायला सांगितली असेल तर टेस्टचा स्कोअर सांगावा लागतो आपलं कुठे चुकलं कुठे बरोबर आलं या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे ही एक गोष्ट अशी असते की जरी तुमच्या मनावरती मरगळ आली असेल अभ्यास करताना तुम्हाला असं फील झालं असेल कधीतरी की होतं असं आपल्याला करून करून पठारावस्था येते आणि काही नाही करावं असं वाटत किंवा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही फंक्शन आहे किंवा मित्रमैत्रिणींकडे काही आहे आणि अशा वेळेला मग थोडंसं आपण डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतो. बट चॅलेंज ही एक अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला अक्षरशः म्हणजे मी मुलांना एखादा व्हिडिओ सेंड केला आणि जर असं म्हटलं की मोकळ्या वेळेत पहा तर मुलं हसून रिप्लाय देतात की मॅम तुम्ही मोकळा वेळ शिल्लकच नाही ठेवला म्हणजे श्वास घ्यायला पण फुरसत नाही इतकं तुमचं स्केड्यूल जे आहे ते बिझी होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे चॅलेंज आपण घेत असतो आणि या चॅलेंजमधून जर तुम्ही प्रॉपरली स्वतःचा 100% दिलं तर तुमचा रिझल्ट हा 100% येतो. मी असं बिलकुल नाही म्हणते की हे चॅलेंज घेतलं तरच तुम्ही पास व्हाल असं बिलकुल नाही आहे. तुम्ही मेहनत घेतली तर तुम्ही 100% पास व्हाल. फक्त तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देण्याचा आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहावी. तुम्हाला कळावं की आपलं नक्की कुठे चुकतं आपल्या चुका शोधून त्याच्यावरती तुम्हाला काम करता यावं याच्यासाठी हे चॅलेंज तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहील. मग या चॅलेंजचं जर एकूण आपण फॉर्मॅट पाहिलं तर या चॅलेंजमध्ये काय होणार आहे तर ॲक्च्युली तुमच्यासोबत स्टडी प्लॅन तर शेअर केलाच जातो त्यासोबत स्टडी स्ट्रॅटेजी पण शेअर केली जाते. जसं की तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय तर सरसकट पॉलिटी न वाचता तुम्ही पॉलिटीचे टॉपिक कशा पद्धतीने वाचले पाहिजेत किंवा तुम्ही हिस्ट्री अभ्यासताय तर हिस्ट्री तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासलं तर ते बेटर तुमच्या लक्षात राहील किंवा हिस्ट्रीमधले जे व्यक्ती असतात त्यांच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात तर ते कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत. कारण हिस्ट्रीचं एक आहे की हिस्ट्रीमध्ये बरेच मुलं पाठांतरावरती भर देतात पण तुम्हाला जर एक क्रोनॉलॉजी समजली तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. तर या पद्धतीने इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की जो ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरलेला असतो. बट इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट इतक्या व्यवस्थितपणे तुमच्या क्लिअर होऊन जातील की इकॉनॉमिक्स शिकायला तुम्हाला मजा येईल. इकॉनॉमिक्सचं पण सेम आणि सायन्सचं पण कारण जेवढे स्टुडंट चॅलेंजमध्ये माझ्याकडे आत्तापर्यंत जोडले गेलेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्टुडंट्सना सायन्स आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीतच जास्त प्रॉब्लेम होते. पण जेव्हा त्यांनी शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हे जाणवलं की यार हे तर खूप सोपं आहे. सो त्या पद्धतीने ते मी घेणार आहे. सो विज्ञान पण होईल तुमचं इकॉनॉमिक्स पण होईल आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी आत्ता झालेली 2023ची एक्झाम आहे मेन्सची 5 नोव्हेंबरला जी एक्झाम झाली त्या एक्झामचा जर तुम्ही पेपर 2 पाहिला तर बऱ्याच स्टुडंटना पेपर 2 पाहून घाम फुटला की कसला पेपर आला हा. पण त्या पेपरमधले सायन्स घ्या इकॉनॉमिक्स घ्या हिस्ट्री घ्या जॉग्रफी घ्या पॉलिटी घ्या याचे जे क्वेश्चन्स होते जे मी प्रीला घेतलेलं आहे मुलांकडून 90 डेजमध्ये किंवा 100 डेजमध्ये जे करून घेतलेलं होतं तर त्या लेक्चर्समधले क्वेश्चन तिकडे रिफ्लेक्ट झाले होते जे की प्रीच्या अँगलनी घेतले होते. म्हणजे घेताना मी फक्त प्रीच्या अँगलनी घेतले होते असं नाही सिलेबस तुमच्या सिलेबसला पूर्ण याने टच व्हावं. म्हणजे जसं की तुम्ही एखादा टॉपिक करताय जर तो टॉपिक सेम तुम्हाला प्रीला आहे आणि मेन्सला आहे तर माझा उद्देश हाच असतो की तुम्ही जेव्हा तो प्रीला अभ्यासताय त्यावेळेलाच तो तुमचा इतका डीप आणि इतका व्यवस्थितपणे व्हावा की मेन्सला तुम्हाला तो अभ्यासताना अडचण येऊ नये. सो जे कोणी मेन्सला होते त्यांनी जर ऑलरेडी नोट्स काढून ठेवलेल्या असतील आणि त्यांनी जर त्याची रिव्हिजन केली असेल तर डेफिनेटली या पेपरला त्यांना खूप हेल्प झालेली होती. सो ज्यावेळेला पेपर पाहिला त्यावेळेला लक्षात आलं की यार हे तर सगळं आपण शिकवलेलं आहे इतकं सगळं त्याच्यामध्ये होतं. सो हा एक तुमचा फायदा राहतो की तुमचे प्रीसोबत मेन्सची बऱ्यापैकी तयारी होते. आणि एक पाऊल पुढे जाऊन एक असतं ना की प्रीचं तुम्ही एक्झाम देत आहे तर जनरली लोकांचं असं असतं की चला प्रीचे सगळे क्वेश्चन पेपर काढा आणि ॲनालिसिस करा. बट मी स्टुडंटना चॅलेंजेसमध्ये हे नेहमी सांगितलं तुम्ही प्रीची तयारी करताय तर तुम्ही मेन्सच्या क्वेश्चन्सचं सुद्धा ॲनालिसिस केलं पाहिजे कारण ते खूप बेनिफिशियल राहतं.
काही क्वेश्चन जे नव्याने येतात, जे असं वाटतं की अरे प्रीला हा क्वेश्चन अशा पद्धतीचा मी कधी पाहिलाच नाही, ते क्वेश्चन्स मेन्समधून कुठेतरी रिफ्लेक्ट झालेले असतात. सो त्या प्रश्नांची तयारी पण कशी करायची याच्याबद्दल पण मी गाईड करत असते. सो आता हे जे चॅलेंज येणार आहे यावेळेला 100 डेज चॅलेंज, याच्यामध्ये तुम्हाला जॉग्रफी, पॉलिटी, सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स मिळतील, जे पण तुमचे प्रीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सगळे. आता एक प्रश्न असेल की काही स्टुडंट असे असतील की ज्यांनी ऑलरेडी कुठलं तरी एखादं चॅलेंज केलेलं असेल आणि ज्याच्यामध्ये लेक्चर पाहिलेले असतील, तर काही जणांना असं वाटेल की सेम लेक्चर्स असतील का, तर 90 डेजमध्ये आणि 100 डेजमध्ये जे मी लेक्चर्स तुम्हाला दिलेले होते, प्रोव्हाइड केलेले होते, ते लेक्चर्स तर याच्यामध्ये असतील, पण प्लस याच्यामध्ये बाकीचे लेक्चर्ससुद्धा ॲड केले जातील, जे की काही मोठ्या प्रमाणावरती असतील. जसं की जॉग्रफीच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण केले, म्हणजे प्रशासकीय असेल, त्याच्यानंतर प्राकृतिक असेल, नदी प्रणाली असेल, नदी प्रणालीचे पण तुम्ही कोकणातली नदी प्रणाली असेल त्याच्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. बाकी ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांच्यामध्ये उजवीकडून मिळणाऱ्या नद्या कशा लक्षात ठेवायच्या उजव्या तीरावरून, आणि डाव्या तीरावरून मिळणाऱ्या कशा लक्षात ठेवायच्या, इथंपर्यंत ट्रिक्स पण दिलेल्या होत्या. पण त्याही पुढे जाऊन म्हणजे जे काही क्वेश्चन्स तुम्हाला येतात अगदी तालुक्यांवरती, उत्तरेकडचा दक्षिणेकडचा तालुका आहे किंवा पूर्ण महाराष्ट्राचा आपण प्रशासकीय रचना जर पाहिली, प्रशासकीय विभाग जर पाहिले, तर त्याच्यामध्ये आणखी डीपमध्ये जाऊन जे क्वेश्चन्स येतात, तर तिथंपर्यंत आता म्हणजे इथून पुढे जे काही चॅलेंज होईल तर त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीचे लेक्चर्स ॲड करेन की जे तुम्हाला जरी रँडम क्वेश्चन विचारला, फॉर एक्झाम्पल क्षेत्रफळाच्या दृष्टीने मेन्सला जनरली असे प्रश्न येतात की तुम्हाला पहिले 5 शेवटचे 5 तर माहिती असतात, पण जेव्हा आयोग प्रश्न विचारतो मेन्सला बऱ्याचदा रँडम दिले जातात कुठलेही जिल्हे, पहिले आणि शेवटचे 5 न देता कुठल्या तरी विभागातला एखादा असतो, दुसऱ्या विभागातला एखादा असतो. तर अशा पद्धतीने जरी प्रश्न आला तरी तो तुम्ही कसा टॅकल करू शकाल, तर या प्रकारच्या ट्रिक्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे तो कंटेंट पण इथे ॲड होईल. ठीक आहे, तर या 5 विषयाचे लेक्चर्स मिळतील. आणि ॲज युज्युअल जरी मी हे चॅलेंज या 5 सब्जेक्टसाठी घेत असेल, हे ॲक्च्युली रिव्हिजन फॉर्मॅटमध्येच असेल, पण म्हणजे जे वॉरियर्स माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना माहिती की रिव्हिजन मॅडमची कशी असते, म्हणजे असं नसतं की वरवरचं सांगितलं, अगदी डिटेलमध्ये मी घेते. बट याच्यासोबत जरी हा पार्ट नसेल इकडे तरीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे की जसं PSI मेन्सच्या चॅलेंजच्या बाबतीत मी डेफिनेटली सांगेन, जे आता PSI 2022ची जी बॅच आहे त्या स्टुडंटनी माझ्याकडे ॲडमिशन घेतलं होतं लॉसाठी. विषय होता फक्त लॉ, म्हणजे PSI कायदे, केवळ या विषयासाठी त्यांनी माझ्याकडे ॲडमिशन घेतलं होतं. बट पेपर 1मध्ये मराठी इंग्लिशची पूर्ण तयारी त्यांची करून घेतली, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे खूप मोठ्या प्रमाणावरती रिव्हिजन करून घेतली होती, आणि कायद्याचा पार्ट तर होताच, म्हणजे RTI असेल किंवा RTS असेल. देन पेपर 2मध्ये फक्त लॉचा पार्ट माझ्याकडे होता, पण तरीसुद्धा रिव्हिजनच्या याच्यामध्ये मी जॉग्रफीची पण रिव्हिजन त्यांची घेतली होती, पॉलिटीची पण रिव्हिजन घेतली होती. सो इथे जरी मी म्हणत असेन की चॅलेंजमध्ये एवढं आहे, तरी पण यू कॅन ट्रस्ट की एक्झामपर्यंत तुम्हाला हे जाणवेल की मॅमनी कंप्लीट सिलेबस जो आहे तोच तुमच्याकडून करून घेतला आहे. ठीक आहे, दुसरा एक मुद्दा जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल 2023चा पेपर, तर तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे प्रीचा पण आणि मेन्सचा पण, तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की हा जो विषय आहे राज्यघटना नावाचा, किंवा ज्याला तुम्ही राज्यशास्त्र पण म्हणाल, या विषयाचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणजे 2023ला प्रीला तुम्हाला याचे 15 क्वेश्चन्स पाहायला मिळाले असते, आणि मेन्सला सुद्धा याचे क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स जो आहे तो वाढलेला आहे. मग आता पहा की राज्यघटनेचं महत्त्व वाढलं आहे, आणि राज्यघटना हा एक असा सब्जेक्ट आहे जो ज्याला समजला आणि ज्याला रिव्हिजन प्रॉपरली करता आली त्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात. सो तुम्ही इथे प्लसमध्ये राहाल. प्लस मी मॅथ्स रिझनिंगची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन, आणि काही यूट्यूबवरचे असे व्हिडिओज जे की तुम्हाला तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं असेल, किंवा जे तुम्हाला त्या पर्टिक्युलर एखाद्या टॉपिकवरचा क्वेश्चन आला तर तिथे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देण्यासाठी हेल्प करतील, असे व्हिडिओज पण मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करते. तर हे सगळं तिथे येतच ओघानेच. एक्झामच्या पूर्वी करंट अफेअर्सची रिव्हिजन वगैरे तर येतं. यावेळेला मी विचार करते की करंट अफेअर्सच्या काही टेस्ट जर मला तुम्हाला प्रोव्हाइड करता आल्या तर त्या मी डेफिनेटली करेन. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला चॅलेंजमध्ये मिळणार आहे. काय काय मिळणार आहे एकूण, तर तुमचा सिलेबस 5 विषयांचा सिलेबस कंप्लीट होईल, त्याचे तुम्हाला लेक्चर्स मिळतील, व्हॉइस चॅट पण होईल, लेक्चर्स तर मिळतील, प्लस जर एखादा टॉपिक असा असेल, एखादा पॉईंट असा असेल जो लेक्चरमध्ये ॲड केलेला नसेल किंवा जो करंटशी रिलेटेड आहे तर तो व्हॉइस चॅटमध्ये क्लिअर केला जाईल. देन डेली स्टडी टार्गेट्स तर तुम्हाला मिळतील, आणि स्टडी स्ट्रॅटेजी तर ऑब्वियसली मी शेअर करेनच. व्हॉइस चॅट आहेतच, देन ट्रिक्ससोबत व्हिडिओ आहेत, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या जातील, आणि सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करायचं याच्यासाठी तुमचा जो माइंडसेट आहे तो फार महत्त्वाचा असतो, कारण तुम्हाला आयोगाच्या लेवलला जाऊन विचार करण्याची गरज असते. त्या 1 तासामध्ये काय करायचं, हा जो काही मोठा प्रॉब्लेम आहे, कारण मी असे स्टुडंट पाहिलेत
ज्यांनी टेस्ट सिरीजमध्ये वगैरे इतके चांगले मार्क्स घेतलेत, म्हणजे 65-70पर्यंत स्कोर येतो, बट जेव्हा एक्झामला जातात त्यावेळेला 35-40 मार्क्स पडतात आणि कुठल्याच पोस्टमध्ये नसतात. मग हे जे 1 तासाचं नियोजन असतं याची तुम्हाला आधीपासून सवय पाहिजे, ते ऑन दी स्पॉट नाही जमत तुम्हाला. ते चॅलेंजमध्ये तुमच्याकडून नेहमी करून घेतलं जाईल की ज्याच्यामुळे तो 1 तास मॅनेज करणं, हँडल करणं, तिथे गेल्यानंतर कुठलाही एक्स्ट्राचा ताणतणाव येऊ नये याच्यासाठी काय करायचं हे याची पूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल. प्लस PYQ प्रॅक्टिस होईल, कारण जो आपला प्लॅन असतो त्याच्यामध्ये एक्झामच्या पूर्वी आपण जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुमच्याकडून करून घेत असतो, म्हणजे सोडवून घेणार आहे मी. जसं की तुम्हाला सांगितलं जाईल की कुठल्या दिवशी कुठला पेपर सॉल्व्ह करायचा आहे, देन त्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस घेतलं जाईल. आणि रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. रिव्हिजनला बरेच जण रिव्हिजन म्हणजे फक्त रीडिंग समजतात, बट त्या टाईपमध्ये नाही. रिव्हिजन कशी करायची हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. हे सगळं तुम्हाला 100 डेज चॅलेंजमध्ये मिळणार आहे आणि ॲज युजल याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुम्हाला इथे मिळतील. आता हा प्रश्न आहे की हे सगळं चॅलेंज जे आहे, जसं मी नेहमी यूट्यूबवरती घेत होते, तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर खूप सगळ्या डिटेल्स वगैरे सेंड करावं लागत होतं, यावेळेला मी थोडासा चेंज केलेला आहे. तर आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवरती, तुम्हाला माहितीच असेल. तर एक खूप स्टुडंट्सनी रिक्वेस्ट पण केली होती ॲपसाठी. माझा तसा विचार नव्हता, पण ॲक्च्युली काय व्हायचं, चॅलेंजला ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲडमिशनसाठीचे डिटेल्स सेंड करायचा तिथे खूप मुलांना प्रॉब्लेम्स येत होते. सो आता तसलं काही नाही आहे की तुम्हाला सगळं माहिती लिहून वगैरे पाठवायचे. जस्ट सिम्पली तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं, गुगल प्ले स्टोअरला, तिथून आपलं ॲप डाउनलोड करायचं, तिथे रजिस्टर करायचं. देन तुम्ही लॉग इन झालात की ज्या दिवशी ॲडमिशन ओपन होणार असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगेनच आत्ता, तर तिथे तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसमध्ये टॅब दिसेल आपल्या 100 डेज चॅलेंजची, आणि तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे, कोर्स म्हणण्यापेक्षा मी ते चॅलेंजेस म्हणेन, कारण हे कोर्स वगैरे ह्या कन्सेप्ट माझ्या डोक्यात जात नाहीत. आता हे जे सगळं आहे, आता हे ॲडमिशन कधी सुरू होणार आहेत, तर जसं रूल आहे आत्तापर्यंत, म्हणजे माझे काही रूल्स आहेत जे मी स्वतःसाठी ठरवून ठेवलेले आहेत, तर त्या रूलप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की कुठलंही चॅलेंज जर वॉरियर ऑफिसरकडून आलं तर ते असं कंटिन्युअसली त्याचे ॲडमिशन्स ओपन नसतात, फार लिमिटेड टाईमसाठी असतात. आणि जरी ॲपवरती मी घेणार असेल, म्हणजे इथे मला लिमिट नाही आहे की मी किती स्टुडंट घेऊ शकते, मी कितीही स्टुडंट्स घेऊ शकते, बट स्टील क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. मी ज्यावेळेला व्हॉईस चॅट घेईन किंवा जर मी लाईव्ह लेक्चर घेतलं, यावेळेला मी लाईव्ह लेक्चर पण घेण्याचा प्रयत्न करेन, त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. सो लाईव्ह लेक्चर पण होतील या चॅलेंजमध्ये. सो हे सगळं ज्यावेळेला मी करेन त्यावेळेला ज्यावेळेला म्हणजे जेवढे स्टुडंट असतील त्यांना मला व्यवस्थित गोष्टी एक्सप्लेन करता याव्यात आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला व्यवस्थित समजून घेता यावेत. याच्यासाठी यावेळेला पण लिमिटेडच ॲडमिशन असतील. आणि हे जे ॲडमिशन आहे ते 10 तारखेला ओपन होतील. ठीक आहे, 10 नोव्हेंबरला, आय थिंक 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे, आणि जसं मी म्हटलं होतं की दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. सो हे जे चॅलेंज आहे ते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांसाठी दिवाळीचं गिफ्टच असेल. आणि 10 नोव्हेंबरला ज्यावेळेला याचे ॲडमिशन ओपन होतील तर याची जी अपडेट आहे ना, सगळं अपडेट म्हणजे ॲक्च्युली किती वाजता कोर्स मी लॉन्च करेन हे सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटीला मी देईन, किंवा आपलं टेलिग्रामला चॅनल आहे. ठीक आहे, टेलिग्रामला पण तुम्ही @वॉरियर ऑफिसर असं सर्च करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन, तिथून पण तुम्ही जॉईन करू शकता. सो टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे सगळ्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील की कधी कोर्स लॉन्च होतो आहे किंवा कधी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ते टायमिंग काय आहे. तर मी तुम्हाला ॲडमिशन ओपन कधी होणार म्हणजे किती वाजता होणार तो टाईम मी सांगेन. म्हणजे सकाळी जनरली 10 वाजता आपण करतो ओपन, तर सकाळी 10 वाजता ॲडमिशन ओपन होतील. जर त्याच्या आधी जरी होणार असतील तरी मी तसं अनाऊन्स करेन ऑलरेडी. ठीक आहे, आता हे टायमिंग का सांगते मी, कारण 10ला ॲडमिशन ओपन झाले तर म्हणजे ॲडमिशन झाल्यानंतर काही वेळाने तुम्हाला नोटिफिकेशन येतं टेलिग्रामवरती, किंवा मी आता ॲपवरती पण देईन की ॲडमिशन क्लोज झालेले आहेत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या ठराविक वेळेतच ॲडमिशन घेणं बंधनकारक असेल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम कोर्स तर देत आहे, मग एवढं कशाला की याच वेळेत घ्या त्याच वेळेत घ्या. त्याचं रिझन हे आहे की आपण हे 100 डेज चॅलेंज घेतो आहे. मी ते चॅलेंज सुरू केलं समजा आजच्या दिवशी, आज काही स्टुडंट जॉईन झाले, उद्या काही स्टुडंट जॉईन झाले, काही स्टुडंट 15 दिवसांनी जॉईन झाले. आता जे काही 15 दिवसात या मुलांनी केलं आहे, जो विद्यार्थी 16व्या दिवशी जॉईन होईल त्याला ते करता आलं पाहिजे की 15 दिवस मागे काय राहिले ते मला कंप्लीट करायचं आहे. तर प्लॅन तेवढा फ्लेक्झिबल असतो, पण होतं असं की त्या विद्यार्थ्याची लिंक लागणं मुश्किल होतं. आणि मग त्याच्यामध्ये जर त्यांनी ऑलरेडी दुसरा कुठला प्लॅन फॉलो केला असेल किंवा दुसरीकडे कुठे त्याचं काही सुरू असेल तर मग ते कन्फ्युजन वाढत जातं. आणि मी वैयक्तिकरित्या सुरुवातीपासून स्टुडंट्सना हे सांगते की जर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलाय आणि जर तुम्हाला करायचं, तुम्ही 10 लोकांचं ऐका,
म्हणजे प्रत्येकजण तुम्हाला वेगळं वेगळं सांगेल, पण स्टिक टू वन. एकाच व्यक्तीने जे काही सांगितले तेच तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करा, तर तुम्ही सक्सेसफुल व्हा. कुठल्याही व्यक्तीला फॉलो करा, पण ते एका व्यक्तीने जे सांगितले, हां दुसऱ्या शिक्षकांनी काहीतरी सांगितलं, तुम्हाला त्याच्यात हेल्पफुल वाटलं, जर तुम्हाला वाटलं की ही गोष्ट वर्क करू शकते, डेफिनेटली चांगल्या गोष्टी सगळ्यांकडून घ्या. पण जर तुम्ही सारखे शिफ्ट होत राहिलात, म्हणजे आज तुम्ही माझं ऐकताय, उद्या तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी ऐकताय, परवा दुसऱ्या कोणाचं तरी, किंवा तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या कोणाचं तरी ऐकताय, तुम्हाला त्याचा रिझल्ट पण मिळतोय. सडनली तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, तुम्ही माझ्याकडे आलात, त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही सगळं सोडून दिलं, मी जे सांगितलं ते तुम्ही नव्याने सुरू केलं, देन काही दिवसांनी तुम्हाला दुसरं कोणतरी भेटलं आणि तुम्ही ते फॉलो करायला लागलात, तर काही नाही होणार. ही एक्झाम अशी आहे की जिथे तुमची कन्सिस्टन्सी फार मॅटर करते, जिथे तुमची स्वयंशिस्त, जे मी नेहमी सांगते, सेल्फ डिसिप्लिन असणं तुम्ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट करणं हे त्याच्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. प्लॅन करणं ही खूप अवघड गोष्ट असते, प्लॅनिंग फॉलो करणं ही त्याच्यापेक्षा जास्त अवघड गोष्ट असते. होतं असं की जे पण स्टडी प्लॅन मी देते, मी खूप वेळा सांगितलं हे की आत्ता मी इतक्या ठिकाणी पाहते, म्हणजे हे जे काही चॅलेंज आहे किंवा डेली स्टडी टार्गेट आहे, हे एक कन्सेप्ट मी घेऊन आले होते, नव्याने मी सुरू केलं होतं. आता प्रत्येक ठिकाणी ही कन्सेप्ट, म्हणजे प्रत्येकजण डेली स्टडी टार्गेटच्या नावावरतीच कोर्स विकत आहे. पण ॲक्च्युली जर मी तुम्हाला एखादा प्लॅन दिला असेल, जर मी तुम्हाला सांगितलं असेल की आज दिवसभरामध्ये एवढे एवढे टॉपिक अभ्यासा, तर ते प्रॅक्टिकली तुम्हाला पॉसिबल आहे का, हे समजणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला इतकं सांगू शकते की तुमची जी मेंटॅलिटी आहे, तुमच्या डोक्यात जो गोंधळ चाललेला आहे, तुम्ही ज्या मेंटल सिच्युएशनमधून जाताय, इमोशनल सिच्युएशनमधून जाताय, आणि ते करत असताना तुम्हाला ज्यावेळेला स्टडी करायचा असतो, ते समजणं आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रॉपरली गोष्टी फॉलो करतायत का हे पाहणं, ही खूप डिफरंट गोष्ट असते. म्हणजे एक टीचर म्हणून इथं उभं राहून सांगणं आणि ॲक्च्युली स्टुडंट म्हणून त्या गोष्टी, तुमचे ॲक्च्युली काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घेणं, याच्यामध्ये डिफरन्स असतो. आणि हाच डिफरन्स तुम्हाला डेफिनेटली जाणवेल ज्यावेळेला तुम्ही या चॅलेंजमध्ये याल. म्हणजे हा डिफरन्स म्हणजे इतर ठिकाणी आणि इथे तुम्हाला हा डिफरन्स फार मोठ्या प्रमाणावरती जाणवेल. कारण तुमच्या डोक्यामध्ये एखादा प्रॉब्लेम ज्यावेळेला क्रिएट होतो, तुम्ही ज्यावेळेला एका विचारामध्ये किंवा एका टेन्शनमध्ये बसलेले असता, त्या क्षणी तुमच्यासमोर, तुम्ही मला सांगण्यापूर्वी त्याचं सोल्युशन तुमच्यासमोर असेल. कारण हा माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. 90 डेज असेल, 100 डेज असेल किंवा 70 DRC असेल, याच्यापूर्वी घेतलेले जे चॅलेंजेस आहेत, त्या स्टुडंट्सनी मला हे खूप वेळा बोलून दाखवले की मॅम, ज्या गोष्टीचा विचार आत्ता डोक्यात चालू आहे, इव्हन PSI वाले स्टुडंटसुद्धा, की ज्या गोष्टीचं टेन्शन आत्ता डोक्यामध्ये सुरू आहे की यार हे कसं होणार, आणि आता तुम्हाला विचारणार आहे, त्याच्या अगोदर तुमच्याकडून त्याचं उत्तर आलेलं असतं. कारण तुमची मेंटॅलिटी, तुमची सायकोलॉजी, तुम्हाला काय त्रास होतो आहे, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम्समधून जात आहे, ते मी समजू शकते. मला असं नाही म्हणायचं की बाकी लोक नाही समजू शकत, ते समजू शकतात, ते तुम्हाला गाईडही करतात. फक्त माझा आत्तापर्यंतचा स्टुडंटसोबतचा जो कनेक्ट आहे तो असा आहे की कुठल्याही स्टुडंटला कधी असं नाही वाटलं की माझ्यासोबत, म्हणजे ज्यावेळेला म्हणजे चॅलेंज असेल किंवा ज्यावेळेला डिस्कशन होतं, त्यावेळेला कुठल्याही स्टुडंटला हा फील नाही आला की एक टीचर आहे आणि ते तुमच्याशी बोलत आहेत. तुमच्या लेवलला जाऊन तुमचे प्रॉब्लेम समजून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन, किंवा स्टडी करताना जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करत असते. आणि या चॅलेंजचा तुम्हाला 100% फायदा होईल, याची मी गॅरंटी देऊ शकते. फक्त तुम्ही कष्ट करायला तयार असला पाहिजे. 2 अटी आहेत हे चॅलेंज जर घ्यायचं असेल तर. एक, जे मी सांगितलं, प्रामाणिक मेहनत, जीव जाईपर्यंत मेहनत करायची तयारी पाहिजे. मी आज 1 धडा वाचला आहे, 2 धडे वाचलेत, मला कंटाळा आला आहे, चालणार नाही. जेवढं सांगितलं तेवढं करायला लागेल. जर कष्ट करायची तयारी असेल तर या. दुसरा मुद्दा, जर तुमचा माझ्या शिकवण्यावरती, तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल आणि जर तुमचा विश्वास असेल की हां, आत्तापर्यंत जेवढे पण चॅलेंजेस मी घेतलेत त्याच्यामध्ये मी जे मुलांना प्रॉमिस केले की मी हे तुम्हाला प्रोव्हाइड करेन, ते प्रोव्हाइड करेन, किंवा ज्या टायमिंगला मी देईन सांगितलं, याच्यामध्ये आत्तापर्यंत माझ्याकडून कधी चूक नाही झालेली. म्हणजे डेली स्टडी टार्गेट आहे ते डेली स्टुडंटना मिळाले, डेली मी जर लेक्चरचं टायमिंग सांगितलं तर डेली लेक्चर स्टुडंट्सना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये कधीही माझ्याकडून चूक नाही झाली. कारण मी आत्ता पाहते की बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी मला असं सांगितलं की काही कोर्सला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, काही टेस्ट सिरीजला ॲडमिशन घेतलेलं आहे ठराविक ठिकाणी, आणि ॲडमिशन घेतलं, ॲडमिशनच्या वेळी ज्या गोष्टी प्रॉमिस केल्या त्या वेळेत तर मिळाल्या नाही, पण मग एक्झामच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी मग असे धडधड 2-3 व्हिडिओ येऊन पडले. मग एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्ही इतके कन्फ्यूज असतात की काय करणार, काय काय वाचावं, हा ऑलरेडी तुमच्या डोक्यात डाऊट असतो. आणि मग तुम्ही समजा एक टेस्ट तुम्ही एक्झामच्या 15 दिवस आधी सोडवली आहे आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला एक्झामच्या 1 दिवस आधी मिळत असेल
तर मग तो तुम्हाला नंतर ते कळत नाही तुम्हाला की कधी आणि कसं कंप्लीट करा, कारण इतके दिवस मग 15 दिवस तुम्ही तो डाऊट डोक्यात घेऊन चाललेले असता. सो असं काही होणार नाही. तुम्हाला जर मी म्हटलं असेल की 1 तारखेला तुम्हाला ठराविक एका विषयाचं ठराविक एका टॉपिकचं लेक्चर मिळेल तर ते त्याच वेळेला मिळेल. जर समजा एखादा दिवस डिले होत असेल तर तसं मी प्रायर तुम्हाला सांगेन. होणार तर नाहीच, पण जर काही असेल एमर्जन्सी, मेडिकल एमर्जन्सी वगैरे, तर बाकी कुठल्या एमर्जन्सीला मी म्हणजे कधीच व्हॅल्यू देत नाही, कारण माझ्यासाठी प्रायोरिटी तुम्ही लोक असाल ज्यावेळेला पण मी हे घेईन. आत्ता ॲक्च्युली 17 डिसेंबरला एक्झाम आहे मेन्सची. ते स्टुडंट पण पाहत असतील, त्यांना पण हा डाऊट असेल की मॅम आम्ही काय करायचं. तर तुम्ही मेन्सची तयारी करताय आणि डेफिनेटली मी मेन्सबद्दल तुमच्या म्हणजे प्लॅन वगैरे तुमच्यासोबत बोलणारच आहे, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. तर तुम्ही ऑलरेडी जर त्या गोष्टी म्हणजे तुम्ही ऑलरेडी करताय त्या सब्जेक्टची तयारी, तर तुम्ही जो आत्ता अभ्यास करताय तो तुम्हाला प्रीला उपयोगी येणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही आहे. तुम्हाला त्याच्यानंतर जर वाटलं की जॉईन करावं आवश्यक आहे, माझा अभ्यास नाही आहे, तर त्याच्यानंतर मी एकदा ॲडमिशन्स ओपन करेन जे मेन्सला आहेत ग्रुप सीच्या त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की याच्यासाठी फीज किती आहे. तर ज्या पद्धतीने याच्यापूर्वी चॅलेंजेसला फी होती त्याच पद्धतीने यावेळेला पण फीज फार कमी आहे, अगदी लिमिटेड आहे. आता ॲपवरती ॲडमिशन करायचे आहे, सो ॲपचं पेमेंटचं अजूनही म्हणजे मी एकदाही ॲपवरती अजून कुठलीही बॅच घेतलेली नाही आहे, त्यामुळे एक्झॅक्टली मला माहिती नाही की तुमचं जे पेमेंट आहे ते कशा पद्धतीने रिसीव्ह होईल. पण एक आत्तापर्यंत जे आपण कोर्सेस घेतले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण 1500 रुपये फी ठेवलेली आहे, तर हे 1450 रुपये इतकी फी असेल या चॅलेंजसाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय मिळणार आहे हे सगळं मिळणार आहे. हे एका सब्जेक्टसाठी 1450 नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे की एका विषयाला 4-4 हजार 5-5 हजार रुपये फीज आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ही फीज फार आहे तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, हा कोर्स तुमच्यासाठी नाही आहे. ज्यांना असं वाटतं की हां रिझनेबल आहे, ठीक आहे, माफक आहे, याच्यामध्ये इतकं सगळं मिळतं आहे, अर्थात तुमचं पूर्ण प्रीची तयारी होते, तर तुम्ही डेफिनेटली जॉईन करा. हे कमी ठेवण्याचं कारण असं नाही आहे की तुम्हाला मी क्वालिटी कंटेंट देणार नाही आहे किंवा हे नाही आहे की म्हणजे फक्त असंच चला ढकलता येईल, नाही. याचं रिझन हे आहे की आत्तापर्यंत जेवढे स्टुडंट्स माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत, जेवढे स्टुडंट्स माझ्याशी कनेक्टेड आहेत, जेवढे स्टुडंट माझ्याशी बोलतात व्हॉईस चॅटवरती किंवा मेसेजच्या फॉर्मॅटमधून, जे पण स्टुडंट व्यक्त होतात ते जनरली अशा ठिकाणावरून येतात की ज्यांना पॉसिबल नाही आहे सिटीमध्ये जाणं, किंवा ज्यांना पॉसिबल नाही आहे मोठे मोठे क्लासेस लावणं, किंवा ज्यांना पॉसिबल नाही आहे मोठ्या मोठ्या बॅचेस ज्या असतात त्या परचेस करणं, तर ते स्टुडंट आहेत. सो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही फीज आहे. आणि दुसरा मुद्दा हा पण आहे की आत्ता याच्या अगोदर जे चॅलेंजेस घेतले त्याच्यामध्ये काही वॉरियर्स असेही आहेत की ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे बुक्स पण नाही आहेत, पण इवन स्टुडंट्सनी बुक्सचे इमेजेस त्यांच्यासोबत शेअर करून, नोट्स शेअर करून, ते दुसऱ्यांनी पाठवलेले फोटोज रीड करून, बुक्सचे फोटोज रीड करून क्वालिफाय झालेले पण स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. आता हा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही या गोष्टीला कसं बघता. सो ही फी असेल. मग याच्यामध्ये जे काही तुमचे ते चार्जेस बाकीचे जे काही एक्स्ट्रा लागतील ते मिळून मे बी 1500पर्यंत फी जाऊ शकते. बट कोर्सची फी जी आहे ती 1450 आहे. आता दुसरा एक मुद्दा मला इथे सांगायचा आहे की डिस्काउंट वगैरे या गोष्टींवरती मी स्वतः विश्वास नाही ठेवत, कारण मला माहिती आहे की जर माझा कोर्स समजा 1500चाच आहे तर तो सांगताना 2000चा सांगायचा अँड देन त्याला परत 1500 करायचं आणि म्हणायचं एवढी सूट आहे, तर ते मला वैयक्तिकरित्या पटत नाही. बट ते ॲपवरती एक ऑप्शन येतो की जिथे मला ते टाकावं लागेल. सो तिथे जर डिस्काउंट वगैरे असं काही लिहिलेलं असेल तर ते असं की डिस्काउंट द्यायचं म्हणून नाही, हीच ओरिजिनल फी आहे आणि हीच ओरिजिनल फी राहील. ठीक आहे. 1500 किंवा 1450. ठीक आहे. म्हणजे तुमचे मे बी तुम्हाला एवढे पे करावे लागतील. कोर्सची फी ॲक्च्युली एवढी असेल. ठीक. तर याच्याबद्दलची जी पण काही अपडेट असेल ती मी तुम्हाला लवकरच म्हणजे आता ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितल्यातच. पहिलं काम काय करा की प्ले स्टोअरला जा आणि ॲप डाउनलोड करून घ्या. बाकीच्या ज्या अपडेट आहेत त्या मी टेलिग्राम चॅनलवरती देईन. जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल या चॅलेंजबद्दल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. त्याचा रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करेन, किंवा मे बी एक इंट्रोडक्टरी सेशन येईलच. त्या सेशनमध्ये तुमचे सगळे डाऊट जे आहेत ते क्लिअर होतील. कधी लॉन्च होतो आहे कोर्स किंवा कधी हे चॅलेंज आपलं येणार आहे, तर 10 नोव्हेंबरला येणार आहे. 11 तारखेपासून सुरू होईल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की नंतर दिवाळी आहे, मग मॅम 2-3 दिवसाचा गॅप द्यायचा. बट आपल्याला दिवाळी एकदाच साजरी करायची, जेव्हा आपला रिझल्ट येईल तेव्हा. ठीक आहे. सो ही होती अपडेट. तुम्हाला हे चॅलेंज म्हणजे तुम्ही जे लोक वाट पाहत होते त्यांच्यासाठी डेफिनेटली ही गुड न्यूज असेल.
सो तुम्ही या चॅलेंजची वाट पाहत होतात का हे मला नक्की सांगा. आणि जर काही डाऊट असेल बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, सजेशन जरी असेल काही तरीसुद्धा देऊ शकता. डेफिनेटली जर ते सजेशन युजफुल असेल, त्याच्यामुळे तुमच्या स्टडीमध्ये काही फायदा होणार असेल, इम्प्रूव्हमेंट काही होणार असेल, बेनिफिट होणार असेल, तर तुमच्या सजेशनचा मी नक्की विचार करेन. ठीक आहे, बाकी डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आवडली असेल तर लाईक करा. तुमचे इतर जे फ्रेंड्स आहेत ज्यांना चॅलेंजमध्ये यायचं होतं पण ते लास्ट टाईम नाही येऊ शकले, किंवा ज्यांना आत्ता क्वालिफाय व्हायचं आहे, किंवा जे नवीन तयारी करतात त्यांच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढचे अपडेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.